दादा नमस्कार. नमस्कार. ज्या शर्यतीची 8 महिन्यापासून तुम्ही वाट बघत होता, आज स्वप्न पूर्ण झालं. काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? स्वप्न तर खूप महिन्याचा नाही वर्षाचा होता. ज्या वेळेला आपल्या दावणीला बैल नव्हता त्या वेळापासून आपण मथुरची गाडी खेळत होतो आणि मथुरची गाडी खेळताना आपला नंद्या, आपला वायर अशी नामांकित बैल आपल्या दावणीला पळत होतं, पण एकदाही आम्ही विजय प्राप्त नाही केला. त्याच्यानंतर आमचे लक्ष्मणराव नाशिकचे त्यांनी ज्या टायमाला आम्हाला हा भुंगा दिला त्या टायमाला त्यांच्या आपोआप तोंडातून निघाला, जी तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती हा पूर्ण करणार आणि महाराष्ट्रात तुमचं नाव करणारा हा एकच भुंगा, एकमेव तो भुंगा आहे. आणि आज त्यांचा शब्द खरा ठरला. ही गाडी होण्याच्या पूर्वी तो महाराष्ट्रभर चर्चेत होता, पण आज ही गाडी मारून त्यांनी आमच्या सर्वांच्या मनावरती एक राज्य निर्माण केलं. कोणाला भनकही नव्हती आजच्या शर्यतीची. डायरेक्ट पाखरे आणि भुंगा मैदानात आला. नाव होतं विमानचं. कोणाला अंदाज पण नव्हता लागला. आर्याश मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ हे नाव त्यांच्यावर फिरलं जाईल आणि डायरेक्ट स्लिम शॉट भेटला आणि शर्यत तुम्ही विजयी झाले. काय सांगा? बघा, बैलगाडी क्षेत्र आणि राजकारण हे गुपित असतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगत असतं. मी मागे बाईट मध्ये बोललो होतो का आपण जेव्हा जर कुठले प्लॅन करतो तर आपल्या सोबतच्या बाजूला पण कळायला नाही पाहिजे का आपण काय प्लॅन करतोय ते. माझं प्रदीप भाऊ गीते यांच्याशी वारंवार चाललं होतं का मी नाव देतोय पण मला ही गाडी काढायची नाही. मी बैल हाणलेला आहे, फक्त तुमचा पाहुणीचा कुठलाही मला एक बैल द्या. जसं मी नाव दिलं, मला माहित होतं 21,000 वरती माझ्यावरती नाव फिरणार आहे आणि कोणतरी भुंगाला हरवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की भरपूर जणांची इच्छा आहे का आम्हाला भुंगाला हरवायचंय. तसंच झालं. मी नाव दिलं, माझ्यावरती नाव फिरलं, पण त्यांनी फिरवलं. त्यांना माहित नव्हतं का माझ्या दावणीला अजून एक बैल आहे. मी तो बैल काढला आणि 5 मिनिटानंतर 5 ते 10 मिनिटानंतर मी पैसे डिपॉझिट भरायला गेल्यानंतर त्याच्यानंतर पैसे डिपॉझिट भरले. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर नाव आला तलोजाचा गुड्डू शेठ पटेल यांचा नाव आला आणि मी लगेच त्यांच्यावरती नाव फिरवला आणि मला 100% माहित होता का त्याला कुठला बैल आहे आणि तो माझा प्लॅन होता, तो मी सक्सेस केला आणि मी तिथे यशस्वी ठरलो. एवढा खतरनाक प्लॅन तुम्ही सांगितला, त्या प्लॅन मागे कोणाचं रहस्य कोण होतं, म्हणजे की तुम्हाला अजून त्याच्यामध्ये सपोर्ट भेटला त्या प्लॅन म्हणजे सक्सेस करायला? सक्सेस करायला मेन तर तो यवतमाळ वरून आलेला बैल ना मल्हार, तो खरा आजचा गुलालाचा मानकरी. कारण की तो नसताना दावणीला तर हे घडलं नसतं. तो होता म्हणून हे घडलं आणि ती शर्यत हरलो, पण जी शर्यत वर्षानुवर्ष ज्या शर्यतीची अपेक्षा करत होतो ना ती घडून आणली आणि तिचा विजय प्राप्त केला आम्ही. काय मनामध्ये प्लॅन चालू होता की 8 महिन्यापूर्वी मी सुद्धा त्या मैदानात तो पाटगावच्या अंधार पडलेला भोंगाचा पराजय झाला. 8 महिन्यापासून म्हणजे जून महिन्यापासून ते फेब्रुवारी 8 महिने लोटले. काय खंत होती मनामध्ये? बघा, त्याचं दुःख आज पण माझ्या म्हणजे कालपर्यंत माझ्या मनामध्ये होतं. मथुर जो सांभाळतो शुभम, ज्या वेळेला त्याने नाव दिलं त्यावेळेला त्याच्या नावावरती आम्ही स्वतः नाव फिरवलं. त्यावेळेला माझ्या भोंगाच्या सोबत असा नामचीन बैल नव्हता. त्यावेळेला मला शुभम स्वतः सांगत होता, दादा आपण गाडी कॅन्सल करू, पण आमची जिद्द आम्हाला भारी पडली. गर्वाचं घर नेहमी खाली असत तसं तेव्हा आम्ही गर्वात होतो आणि आमचं घर खालीच झालं, पण आज आम्ही संयम ठेवला होता आणि ती गोष्ट आम्ही घडवून आणली आणि तो यशस्वी ठरलो. जशी शर्यत सुटली कमिटी पण चांगला तुम्हाला साथ दिलेली. ज्या टायमाला डाव्या साईडने झेंडा वरती झाला, काय वाटलं मनाला? कारण मी घरी होतो, मी मैदानात नव्हतो, पण टीव्हीवर तुम्हाला बघितलं. तुम्ही पहिले मैदानात नतमस्तक होऊन मैदानाला पाया पडले. काय सांगा? विश्वासच नव्हता बसला झेंडा डावीला आला माझा. मला यकीनच नाहीये. ज्या वेळेला पुढे गेलो त्या वेळेला बघितलं हे काय घडलं आज. म्हणजे ज्या क्षणाची मी अक्षरशः 2015ला नगरसेवक झालो त्यावेळेला धो रडलोय. म्हणजे मला अपेक्षा नव्हती. वयाच्या 26व्या 27व्या वर्षी मी नगरसेवक झालो. आमच्या घरामध्ये म्हणजे भरपूर जणांचा असा हे होता का ज्याच्या विरोधात मी उभा होतो तो 20 वर्षाचा नगरसेवक होता आणि त्याला मी पराभूत करतोय आणि माझ्या पाटील कुटुंबाची साथ मला मिळते. तो क्षण आणि आजचा क्षण मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. घरी आले, बँड बाजा,
जशी वरात असते तशी तुम्ही आज भुंगाची वरात काढली, काय सांगाल? गेल्या वर्षी या मनावरती खूप मोठा दगड ठेवला होता. तो क्षण बोलून दाखवायचा नाही, पण उसाटण्या अड्ड्याच्या त्या हजारो लोकांनी मिलिंद पाटीलला बेइज्जत होताना बघितलंय. त्या क्षणाचा आज पण दुःख आहे, पण तो गुलाल देऊन माझ्या भुंगाने मला तो दुःख माझं विसरून टाकलाय. तो आम्ही कधीच आमची सगळी मंडळी, आमचा समीर मगर असेल, शेखर भोईराचं, शैलेश भोईराचं, आमच्या पाल्या बुद्रुकचा महेश शेठ असेल, आमच्या नायरा ग्रुपचे महेश शेठ असतील, आमची नयन शेठ कटेकर असतील, आमची जेवढी मित्रमंडळी आहे त्यांच्या मनामध्ये एक वेगळी हे होती का शेठ काय हे चाललंय, पण काय नाही, संयम आहे, परमेश्वरावरती इच्छा आहे, बाबांचा आशीर्वाद आहे आणि आज तो क्षण आला आणि आम्ही सगळे आज बघा तुम्ही किती चेहऱ्यावरती एक समाधान आहे आणि भुंगाच्या चाहत्यांचा आशीर्वाद आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? दादा, आशीर्वाद बद्दल तुम्ही सांगताय. प्रत्येक बाईट मी जेव्हा तुमची घेतली, तुम्ही या दादांचं नाव प्रत्येक वेळेस घेतलं, काय सांगता? तो बोलतात ना गुपित मास्टर आहे तसं गुपित मास्टर येतो. एसबी ग्रुप कोणाला माहित नसता, पण तुमचे चॅनल आमचं एसबी ग्रुपचा उल्यांसोल आमचा शैलेश भोईर असा फुल फॉर्म आहे. ही सगळी मंडळी आम्ही लहानपणापासून, शैलेश भोईर माझा 20 वर्षापासून मित्र आहे, तर त्याच्यामुळे आणि तो कुठलंही काम असू दे, काही असू दे, भुंगा निघला तर भुंगाची टीव्ही वरती बघणारा शरद आणि भुंगा जेव्हा हारतो तर माझ्या भावापेक्षा शिव्या देणारा हा एकमेव माणूस असतो, तो मला शिव्या देतो, तो शैलेश भोईर. आता मी शिव्या सांगत नाही, पण शिव्या मनापासून देतो, कारण की मला जेवढं दुःख होतं, आम्हाला सगळ्यांना जेवढं दुःख होतं त्याच्याहून जास्त दुःख त्याला होतं. त्याला शर्तीतलं शून्य नॉलेज आहे, पण त्याला एवढं माहिती आहे. आज त्यांनी फोन केला आणि सांगितलं आपण एक चकड्यात जिंकणार, काय त्याला देवानी बुद्धी देते आणि तसंच घडला. दादा, तुम्ही या दादांबद्दल बोलले, मोठ्या भावाबद्दल काय सांगता? तो या सगळ्या गोष्टी शिल्पकार तोच आहे, घडवणारा तो आहे, किंग मेकर आहे. बोलतात ना घरी बसून, जसा आता एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेणं उचित नाही, जसा शरद पवार आहे ना काही गेम फिरू शकतो, तसं आमचा पप्पू शेठ आहे. कधी म्हणजे माझ्यापेक्षा कष्ट त्याचे जास्त आहेत. त्यांनी आज भुंगाला घडवण्यामध्ये खूप मोलाचा आणि मोठा वाटा आहे. आमचा नरेश भाऊ असेल, आमची पाटील कुटुंबातली सगळी पोरं असतील, आमचा पांग्या झाला, अक्षय झाला, अजय झाला, परेश झाला, आमची सुट्टी मेकर, आमचे सगळी खुंटोली गावचे, आमचा नामदेव, परत आमचा रामदास झाला, आमचा शुभम, आख्या, हे सगळी जेवढी मंडळी आहेत ना आमची सगळी, ही सगळी मंडळीची खूप मोठी साथ आहे मला आणि यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे मला. दादा, आशीर्वाद तर सगळ्यांचा आहे. ज्या दिवशी उसटण्याला हार झाली, आपले आकाश दादांचा सुंदर आणि भुंगा, त्या हारने काय शिकवलं? कारण त्या हार नंतर एकही गुलाल भुंगाचा पडलेला नाही, भले घाट असो की मुंबई असो, एकही गुलाल पडला नाही. काय सांगा, हारने काय शिकवलं? हारने मैत्री आणि मैत्रीमध्ये संबंध कसे ठेवायचे हे शिकवलं. कारण की आपला मित्राचा बैल कमी पडतो म्हणजे आपला बैल कमी पडतो. आणि आकाश शेठ हा माझा जीवाभावाचा मित्र आहे. माझ्या सुखात माझ्या दुःखात नेहमी माझ्या सोबत असतो. तो एक शरद पराजित झाला, मला कुठेतरी खंत वाटत होती, म्हणून मी त्याला बोललो का आकाश शेठ आपली गाडी पळवायची, कोणाकडे मागायची गरज नाही. आपल्या दावण तुमची दावण एकच आहे. शेवटी पाटील कुटुंब आणि राऊत कुटुंब शेवटी किती केलं तरी एकच आहे. आम्ही एकमेकांच्या सुखात आणि वडलोपातचे संबंध आहेत. आणि बघा हारलो त्याच्यानंतर आमची जीतच आहे, आजपर्यंत भुंगा हारला नाही आणि आम्ही विजय. त्या हार नंतर आकाश शेठ कंटिन्यू जिंकतोय, मी पण कंटिन्यू जिंकतोय, पण आता हाय व्यवस्थित. आणि ज्या गाडीने आम्हाला पराजित केलं तर आज त्याला पण हरवला. अजून काय पाहिजे आम्हाला? दादा, मी बघितलं, मी स्वतः तिथे उभा होतो, बँड वाजवत होते, डीजे लावलेला, तुम्ही जयेश दादांना फोन केला, जयेश दादा तिकडून नाचत होते, काय सांगाल? प्रेमाचे संबंध आहेत. आणि ज्या वेळेला गाडी खाली गेली होती, जय शेठचा पायाला पट्टी मारली, मी निघू का, मी येऊ का? बोललो शेठ काय गरज नाही. मला बैल त्यांना माहित पण नव्हता, फक्त विमानचं नाव होतं. ज्या वेळेला बैल खाली गेली तेव्हा त्या वेळेला मला फोन आला का मथुर कोणाच्या विरोधात निघाला. तर मी बोललो मला माहित नाही कोणाच्या विरोधात. ज्या वेळेला नंतर तिकडे झोपला तेव्हा त्यांना कळालं का मथुर आपल्या विरोधात निघालाय. त्यावेळेला त्यांनी, कारण की मी कोणालाच फोन, कारण की फोनचा तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे, पण जय शेठ वारंवार मला फोन करत होते. त्याच्या कुटुंबातले सदस्य, जेवढा कोसगावात जल्लोष झालाय तेवढाच जल्लोष सोनारपाड्यामध्ये पण झालाय. फक्त व्हिडिओ वगैरे व्हायरल नाही, पण 100% त्यांच्या चेहऱ्यावरती पण, त्यांच्या कुटुंबाला पण जेवढा आनंद आहे तेवढा आम्हाला आनंद आहे. दादा, सगळं झालं, पाखऱ्याबद्दल काय सांगा? कारण या
जिथे जिथे ही जोडी गेली आहे तिथे तिथे गुलाल केलाय. 3 फेरा असतो, पब्लिक असतो, कोणत्याही खांदी असतो, डावी असतो, उजवी असतो, कुठेही असतो, बिनजोड असतो की कोणतेही असो, पण गुलाल पक्का आहे पाखरे आणि भुंगा. काय सांगा? आपले शेवाळे नितीन आबा शेवाळे आणि प्रदीप भाऊ गीते, नितीन आबा शेवाळे यांची पूर्ण टीम आणि प्रदीप भाऊ यांची पूर्ण टीम, पूर्ण गीते फॅमिली त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. कारण की ह्या व्यक्तींमुळे मला पाखऱ्याचा पैरा झाला आणि ह्या व्यक्तींमुळे आज माझे जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं. कारण की त्याला पूर्ण श्रेय मी प्रदीप भाऊंना देईल. कारण की प्रदीप भाऊंच्या मागे एक लहान मुलगा कसा जिद्द करतो तशी दुपारभर जिद्द करून मी डावीला नाव फिरवायला सांगितला होता. नाही तर आमच्या सकाळपासून ठरलं होतं का उजवीलाच नाव फिरवायचं, पण मी लहान मुलासारखी जिद्द केली आणि तो क्षण घडून आणला आणि त्यांच्यावरती नाव फिरवलं. एवढा कॉन्फिडन्स दादा, 100% पाखऱ्यातच आपल्याला गाडी होईल. काय सांगा? परमेश्वराची इच्छा आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि मला अंदाज आहे ना, ज्या टायमाला ओवळ्याच्या फाटीवरती गाडी पळाली डाव्या रस्त्यामध्ये, तेव्हा महाराष्ट्रातले बरेचसे लोक बैलगाडा मालक ती गाडी बघत होते आणि त्यावेळेला वाटत होतं काही गाडी कमी पळाली. माझा मोठा बंधूही मला बोलवला का बाबा मिलिंद, डावीला बैल आपला जरा आज कमी पळाला, पण तिथे काहीतरी घडलंय ते फक्त मलाच माहित होतं आणि काहीतरी तिथे झालं होतं ते फक्त मला माहित होतं. आणि मला माहित होतं त्या डावीला उजवीपेक्षा जास्त गाडी पळणार हे माझ्या मनामध्ये होतं आणि मी ते दाखवून दिलं महाराष्ट्राला. कारण सगळे बोलतात मी पब्लिक किंग, माझा पब्लिक किंग, इथे पळतो, मी टॉपला आहे, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले. खरं पब्लिक किंग कमी वयात कोण आहे? भुंगा सिद्ध करून दाखवतो आणि एकच मैदानात. आणि असं नाही की फेरे मारतोय, शर्यत करून विजय होऊन दाखवते, ते पण साईड बदली करून, खांदे बदली करून. काय सांगा? बघा, आमचा आकिब शेठ पटेल आहे, त्यांचं सुरुवातीपासून बोलणं होतं अपना भुंगा भगाने का ना तो दोनों खांदे भगाने का, नाही तो भगाने का ही नाही, खेलने का ना तो टॉप का खेल दोनों साइड से खेलने का. तसा आमची कुडूसवाल्याची जेवढी मंडळी आहेत पटेल फॅमिली, त्यांचं पण मनापासून मी धन्यवाद करेल. आणि आकिब शेठ वगैरे हे आपला स्वतःचा भुंगा, ज्या वेळेला भुंगाची खरेदीपासून त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि त्यांचे पण खूप कष्ट आहेत भुंगा घडवण्यामध्ये. आणि आम्हाला स्वतःला सगळ्यांना दोन्ही खांदी खेळायला आवडतो. आणि मी तुम्हाला माहिती आहे, कारण की माझा बॅनर सोडला तरी, मैदानात गेलो तरी मी दोन्ही साईडनी नाव देतो, दोन्ही साईडनी खेळतो, आनंद आहे. आणि याच्या पुढे तर शर्ती सगळ्या ज्या होतील त्यांना माझं एकच सांगणं आहे का मजेशीर मैत्रीपूर्ण लढत खेळा, हारा जिता मला हरवा, तुम्ही हारा, पण मजेशीर खेळा, आनंद घ्या शर्तीचा, एवढंच सांगेन. दादा, बॅनर जेव्हा पडतो एक कोपऱ्यात टीप लिहिलेली असते, ज्यांना आमच्याशी शर्यत खेळायची आहे प्रथम त्यांना प्राधान्य देण्यात येईल. याचं काय जरा स्लोगन बद्दल जरा सांगा. काय होतं माहितीये का, बैलगाडी क्षेत्रामध्ये जर मिनी कोणाला हरवला तर त्याची कमेंट अशी येते का भेटा पुढच्या अड्ड्यात आम्ही दाखवतो. मग ठीक आहे, म्हणून आम्ही बाबा आम्हाला हरवलेत, आम्ही तुम्हाला हरवलेत ना, पहिलं तुम्हाला प्राधान्य घ्या, खेळा, फक्त मैत्रीपूर्ण खेळा, आनंद घ्या, मला हरवा, कुठली पण साईडने हरवा पण हरवा. तर तसं त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य आपण त्यांना देतो. तर बाबा तुम्हाला जर इच्छा असेल खेळायची तर खेळा. असे बरेच जण बोलले का चान्स देत नाही, खेळत नाही. मी प्रत्येक अड्ड्यात असतो, प्रत्येक अड्ड्यात मला मुंबईमध्ये जेवढे बिनजोडचे मैदान झालेत त्या बिनजोडच्या मैदानामध्ये कधी भुंगा दिसला नाही आणि कधी नाव नाही. हा मैदान मला दाखवायचा शोधून असे मोजके मैदान जिथे मी कार्यक्रमाला कुठे गेलो असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला भुंगा गेला असेल ती त्या वेळेला मी नाही, पण प्रत्येक 2 दिवसापूर्वी भुंगा पळाला 2 फेऱ्यात, आज पण भुंगा दिसला. आता भुंगाला दुखापत नसती, 23च्या मैदानाला पण दिसला असता. खेळ आहे, खेळाचा असतो. दादा 23च्या मैदानाबद्दल बोलताय, 25च्या 3 फेऱ्याच्या मैदानाबद्दल काय? पळणार होता बैल, पळणार आहे अजून पण त्याची थोडी दुखापत, ती टेम्पो धडकल्यामध्ये त्याच्या शिंगाला आणि डोक्याला मार लागलाय. डॉक्टर आता येतात, ते येऊन जाऊ द्या. कसं काय 2 दिवसात मला फरक वाटला तर 100% नामचीन बैल आहे. आज तो बैल पळाला पण आहे, बिनजोडची मोठी गाडी पण केलं, तो आणि भोंगा एकत्र पळणार आहे आणि 100% सुंदर असा गुलाल प्राप्तला आपला बैल तिथे दिसणार आहे. कारण दादा 1000 गाड्या झाल्या तर थार आहे आणि 1000 गाड्या नाही झाल्या तर तिथं क्विड गाडी आहे. काय त्या गाडीकडे बघताय तुम्ही? बघा, मला बक्षीस काय त्याला महत्वाचं नाही. मुंबईमध्ये आज आपण 3 फेरे पळून गुलाल प्राप्त करणे ही महत्वाची गोष्ट आहे. कारण की आज 1000 होऊ दे, 800 होऊ दे, 700 होऊ दे, क्विड गाडी आपल्या बैलांच्या पेक्षा काय क्विड गाडी महाग नाहीये, ही करोडोची आहेत, यांची गिनतीच नाहीये. आपण जेवढं ते क्विड याच्यापेक्षा आपण चारा जो आणतो ना ती फॉर्च्युनर मध्ये आणतो. तर यांना 3 फेरे पळवण्यासाठी हे आनंद प्रेक्षकांना आपण कळवण्याचा प्रयत्न करतो.
फक्त गुलाल महत्वाचं आहे. ते बक्षीस काय असेल ते आपण, आणि मुंबईमध्ये आपला पळतो आणि मुंबई केसरीचा किताब आपल्याला भेटतो, त्याच्यामध्ये आनंद भेटेल एवढाच क्षण पाहिजे आपल्याला. खूप जणांना वाटलं होतं भोंगा आणि पाखऱ्या जेव्हा आज पळेल 100% विठ्ठल नाना असतील, पण आज विठ्ठल नाना दिसले नाही. काय कमी वाटलं? नानांच्या इकडे तिकडे आज बैल गेलेत पळायला, त्याच्यामुळे नाना मैदानाला गेले. आणि हे घडून आणण्यामध्ये खूप काय असं प्लॅनिंग होतं, त्याच्यामुळे सस्पेन्सच होता. आणि नानांचा आशीर्वादच आपल्या पाठीशी होता. नाना वारंवार फोन करत होते का गाडी कशी आहे, आणि नितीन आबा शेवाळे असतील, नाना असतील, दोघांनी ऍट ए टाइम इकडे मला नानांनी फोन केला आणि प्रदीप भाऊला तिकडे आबांनी फोन केला का गाडीला कैची घाला, जो वाढेल तो वाढेल. आणि आम्ही दोघांचं ऍट ए टाइम ऐकलं, गाडीला कैची, जो पळेल तो पळेल, आणि कैची टाकली आणि गाडी दिली सोडून आपली. दोन्ही बरोबर पळेल, कोणी जास्त कमी नाही. काय सांगा? बघा, आतल्या बैलाचा काम असतो गाडी ओढायचा, पब्लिकच्या बैलाचा काम असतो पब्लिक सांभाळायचा. तसं आहे, पळायला दोन्ही सुंदर पळायला, दोघांचा स्पीड छान आहे. आणि दोघं उगवते तारे आहेत. येणाऱ्या काळामध्ये उगवत्या ह्याच्यामध्ये यांची गिनती होईल आणि 100% चांगली गाडी पळताना दिसेल दोन्ही रस्त्यात. दादा, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरीचा पब्लिकने दोन्ही साईडून पळून भोंगा आणि पाखऱ्याने 1 नंबर केला होता. काही कारणास्तव गाडीला 1 नंबर दिला नाही, पण तुम्ही मागच्या एका बाईट मध्ये सांगितलं होतं भोंगा परत वरती पळताना दिसणार नाही. त्याचं मागचं कारण थोडं सांगा. मी हे बोललो का भोंगा पळताना दिसणार नाही, भोंगा पळेल. आमचे पप्पू शेट असतील, आमचे नरेश भाऊ असतील, आमची जेवढी टीम आहे, आकिब शेट असतील, यांच्या नियोजनामध्ये भोंगा पळेल विठ्ठल नानांच्या नियोजनात. पण मी जाणार नाही असं मला मनाला खंत वाटते का मी कुठेतरी अनलक्की आहे का 3 फेऱ्याला, म्हणून मी जाणार नाही. आणि बघूया काय हे आहेत. भोंगा दिसणं प्रेक्षकांसाठी तेच महत्वाचं आहे, मालक दिसणं गरजेचं नाहीये. माझा भोंगा मी टीव्ही वरती मोबाईल वरती येऊन बघेल, फक्त गुलाल भेटला पाहिजे एवढंच माझी अपेक्षा आहे. 3 फेऱ्याला जेव्हा आपल्या मुंबईमध्ये पळणारे भोंगा पहिला पण तुम्ही सांगितलं नाही, आपण टॉपचा केलाय, तेव्हा त्या गाडीवर कोण बसणार? प्रयत्न करू. माझा आमच्या घरातला आमचा विश्वास हो, माझी इच्छा आहे पंकजला बसवायची. 3 फेऱ्याचा योग जुळून आला तर 100% आमचा पंकज बसताना दिसेल तुम्हाला गाडीवरती. शेवटचा प्रश्न विचारतो. एकदा मला तुम्ही सस्पेन्स मध्ये सांगितलं होतं जेव्हा ही गाडी होणार तेव्हा तात्यांना आणि पंढरीशेठ फडके यांना श्रद्धांजली अर्पण करणार, त्याबद्दल जरा सांगा. मी आज तो विषय तुम्हाला मांडतो. पण मला तुम्ही बोलले होते, माझी गाडी झाल्यानंतर ज्या वेळेला मी बदलापूर सोडलं, नेटवर्क मध्ये आलो, मला गुरुनाथ शेठचा फोन आला. त्यांचं पण मनापासून धन्यवाद करेल. जे ज्या लोकांनी मला फोन केले त्या सगळ्यांचं मी धन्यवाद करेल. आणि मला खरंच मनापासून आज स्वर्गवासी पंढरीनाथ फडके शेठ आपले आप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मी आज. आणि आमचे आराध्य दैवत, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचे स्वर्गवासी रामदास शेठ शंकर पाटील, त्यांच्यासाठी, त्यांच्या नावासाठी आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसं त्यांना पण, कारण की मथुरला हरवण्याचा मागे त्यांनी पण खूप वाट बघितली होती. आज तो क्षण आला. आणि कोणी असं वाईट वाटून घेऊ नका, पण लोकची कमेंट्स आणि लोक आपण जे बोलतो त्याच्यावरती वेगळा अर्थ घेतात आणि त्याचा वेगळा अर्थ प्रसार करतात. त्याच्यामुळे दोघांना, आमच्या बाबांना आणि आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली आज तुमच्या चॅनल मार्फत मी अर्पित करतो. सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या, अजून काय राहिलीये का भोंगाकडून? काहीच नाही राहिले. आता संपलं. आता ही माझी सगळी मंडळी आहेत, त्यांच्या दावणीला कुठली बैल आहेत ती बघायची ना, त्यांच्यामध्ये भोंगा पळवायचा, त्यांची स्वप्न पूर्ण करायची आता सगळ्यांचे. आणि आमची वासरं बिसरं नावात आणायची, भोंगाच्या बरोबर पळून. चालेल दादा, एवढं तुम्ही आमच्यासाठी टाइम काढला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन. तुमचं पण मनापासून धन्यवाद. तुमचं प्रेम आणि तुमच्या चॅनलवरती जेवढे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचं प्रेम भोंगावरती असत तेव्हा आई एकविरा, आई गावदेवी सगळ्या आपल्या बाकीच्या राहिलेल्या इच्छा पण पूर्ण करतील. धन्यवाद. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की